नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण चालू घडामोडी या विषयाचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। त्यापैकी बघा, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, सदानंद दाते महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? आपल्याला माहिती आहे, आताच सध्या जानेवारी महिन्यामध्ये नवनिर्वाचित आपले पोलीस महासंचालक आहेत कोण? सदानंद दाते। तर हे कितवे पोलीस महासंचालक आहेत? 33वे, 34वे, 35वे की 36वे? बघा बाळांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 34वे। पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। आता आपल्याला करंटचा प्रश्न हा माहिती आहे की नवनियुक्त पोलीस महासंचालक कोण आहेत? तर इथे आपल्याला उत्तर दिसतंय सदानंद दाते। पण कधी कधी ह्याच प्रश्नावर आपल्याला विचारलं जातं की माजी पोलीस महासंचालक कोण? तर यांच्या अगोदर पोलीस महासंचालक कोण होत्या? तर रश्मी शुक्ला। मग माजी पोलीस महासंचालक विचारलं तर आन्सर काय आलं पाहिजे आपलं? रश्मी शुक्ला। मग ह्या रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या। कोण होत्या? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक। पोलीस महासंचालक नवनिर्वाचित सदानंद दाते, माजी रश्मी शुक्ला आणि ह्याच होत्या आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक। अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की सदानंद दाते यांनी पदभार कधी स्वीकारला? त्यांच्या नियुक्तीपदाची घोषणा अगोदरच करण्यात आली होती, पण या सदानंद दाते यांनी पदभार कधी स्वीकारला ही तारीख आपल्याला विचारली जाऊ शकते आणि ती तारीख आहे 3 जानेवारी 2026। 3 जानेवारी 2026। बघा, लक्षात ठेवायचंय, सदानंद दाते पोलीस महासंचालक नवनियुक्त कितवे? तर आपला पर्याय क्रमांक 2 34वे। माजी रश्मी शुक्ला आणि ह्याच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी पदभार स्वीकारला 3 जानेवारी 2026। नेक्स्ट, भारत टॅक्सी कॅब या ठिकाणापासून सुरू करण्यात आली। बघा, भारतामध्ये जी भारत टॅक्सी कॅब सेवा सुरू करण्यात आली आहे ती कोणत्या ठिकाणापासून सुरू करण्यात आली आहे? पर्याय दिलेले आहेत दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि दिसपूर। तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दिल्ली या ठिकाणापासून भारत टॅक्सी कॅब सुरू करण्यात आलेली आहे। मग ही कधीपासून सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1 जानेवारी 2026। महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचंय। भारत टॅक्सी कॅब कोणत्या ठिकाणापासून? तर दिल्ली, आणि तारीख आहे 1 जानेवारी 2026 पासून। बघा, अजून ह्याच प्रश्नामध्ये दिल्ली ही नवी दिल्ली जे काही आपल्या भारताची राजधानी आहे, त्याचबरोबर मुंबई ही काय आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे। मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे। हैदराबाद जी आहे ती कोणत्या राज्याची राजधानी आहे किंवा तिला काय म्हटलं जातं? हैदराबाद या शहराला काय म्हटलं जातं? हैदराबाद ही जरी तेलंगणाची राजधानी आहे, बरोबर, पण ह्या हैदराबादला काय म्हणून ओळखलं जातं हाही प्रश्न आपल्याला विचारला जातो। आणि हैदराबादला सिटी ऑफ पर्ल्स म्हणून ओळखलं जातं। नोट डाऊन करून ठेवायचंय, सिटी ऑफ पर्ल्स। हैदराबाद या शहराला सिटी ऑफ पर्ल्स म्हणून ओळखलं जातं। त्यानंतर दिसपूर हा एक चौथा पर्याय आहे आपला, आणि दिसपूर ही कशाची राजधानी आहे? तर आपल्या आसाम राज्याची राजधानी आहे। बघा, आपल्याला राज्य आणि राजधानी व प्रश्न विचारला जातो। जसं देश आणि देशांची राजधानी आहे तसं राज्य आणि राज्यांची राजधानी पण विचारली जाते। दिल्ली ही आपल्या स्वतंत्र भारताची राजधानी आहे, मुंबई महाराष्ट्र राज्याची आहे, हैदराबाद तेलंगणा, दिसपूर आसाम राज्याची राजधानी आहे। तसंच हैदराबादला सिटी ऑफ पर्ल्स म्हणून ओळखलं जातं आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 दिल्ली। नेक्स्ट, युरोझोन हे एक चलन आहे आणि हे चलन स्वीकारणारा बल्गेरिया कितवा देश ठरला आहे? चलन जसं आपल्या भारतामध्ये इंडियामध्ये आपण रुपया म्हणतो, बरोबर, तसं हे एक चलनाचा प्रकार आहे। काय? युरोझोन हे एक चलन आहे आणि हे कोणत्या देशाने स्वीकारलं आहे? बल्गेरिया देशाने स्वीकारलंय। तर तो कितवा देश ठरला की त्याने युरोझोन हे चलन स्वीकारलंय? पर्याय दिले आहेत आपल्याला 18वा,
19वा, 20वा आणि 21वा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा देश कितवा ठरला आहे? 21वा ठरला आहे. तर जसं मी म्हटलं की भारतामध्ये रुपया आहे आणि युरोझोन हे पण एक चलन आहे. तर हे युरोझोन आपल्या जगातील कितव्या क्रमांकाचं महत्वाचं चलन आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. युरोझोन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे, लक्षात ठेवायचे, युरोझोन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे चलन आहे. आपल्याला आकडा लक्षात ठेवायचा आहे. युरोझोन म्हटल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे जगातील महत्वाचं चलन. नेक्स्ट, खालील विधाने लक्षात घ्या. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत मार्ग, म्हणजे जी पहिली हायड्रोजन ट्रेन होती तिचा मार्ग काय आहे? ट्रेन जिंद ते सोनीपत मार्ग आहे का? हो, अगदी बरोबर. पुढचं दिलेलं आहे देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी, हेही विधान अगदी बरोबर आहे. तिसरं दिलेलं आहे देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद, हेही विधान अगदी बरोबर आहे. आणि बघा आपल्याला विचारलंय वरील पैकी बरोबर विधान ओळखा. तर आपल्याला पर्याय क्रमांक इथे आपला 4 बरोबर येतोय. अ, ब, क हे तीनही पर्याय इथे बरोबर दिलेले आहेत. पुन्हा एकदा महत्वाचे विधान आहे, ह्याच्यावर आपल्याला फिल इन द ब्लँक्स मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं. देशातील पहिले हायड्रोजन ट्रेन कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावते किंवा देशातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावली, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यासाठी हे तीनही विधान महत्वाचे. पुन्हा लक्षात ठेवा, देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत मार्ग, देशातील पहिली वंदे भारत आणि पण ती कोणती? स्लीपर ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी. तिसरं विधान आहे देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद. हे तीनही विधान महत्वाचे, लक्षात ठेवायचे. यावर प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार. स्टार करून लक्षात ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट, पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? पर्याय दिलेले आहेत आपल्याला शाहरुख खान, सलमान खान, त्याच्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे अमिताभ बच्चन आणि चौथा पर्याय दिलाय अभिषेक बच्चन. स्पर्धा कधीची आहे? पहिल्या खो खो, पण कोणत्या? विश्वचषक स्पर्धा 2025. आणि याचा ब्रँड अँबॅसेडर होता पर्याय क्रमांक 2 सलमान खान. काय होतं? सलमान खान. पण ह्या स्पर्धेचा कालावधी काय? हा कालावधी आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ज्या 2025ला खो खो विश्वचषक स्पर्धा झाल्या त्याचा कालावधी होता 13 ते 19 जानेवारी 2025. 13 ते 19 जानेवारी 2025 आणि त्याचं स्थान होतं नवी दिल्ली. म्हणजे कोणत्या ठिकाणी खेळण्यात आल्या? तर त्याचा आन्सर आहे नवी दिल्ली. नेक्स्ट, 100वे साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न जे आताच आपल्याला घोषित करण्यात आला आहे की 100वे साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. 99वे साहित्य संमेलन सातारा या ठिकाणी झालंय, आपल्याला माहिती आहे, आत्ताच जानेवारी मध्ये झालंय, बरोबर. 100वे पण होणार आहे, कुठे? पुण्यामध्ये होणार आहे. पण प्रश्न बघा पुढे फिरवलाय, विधान व्यवस्थित वाचायचंय. पहिले साहित्य संमेलन पुण्यात कधी झाले होते? 100वे कुठे होणार आहे? पुण्यातच होणार आहे. ओके, 100वे पुण्यात आहे. पुन्हा त्यांनी प्रश्न विचारला आहे की पहिलं साहित्य संमेलन पुण्यात कधी झालं होतं? पर्याय दिलेले आहेत 1878, 1880, 1888 आणि 1840. हा प्रश्न अगदी सोपा आहे, आपण पाठांतर पण केलेला असतो, मराठीमध्येही आपल्याला विचारलं जातं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पहिले मराठी साहित्य संमेलन कधी भरले? तर ते भरले होते 1878 आणि योगायोगाने ते पुण्यातच भरलेलं होतं. पहिलं होतं आणि पुण्यातलंही पहिलं होतं, म्हणजे 1878 पुणे. मग ह्या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? हाही प्रश्न महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आणि ह्या संमेलनाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती म गो रानडे, म्हणजेच आपण म्हणतो महादेव गोविंद रानडे.
प्रश्न महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. बघा नवीन पॉइंट मिळतो आपल्याला. माहिती असतं त्याच्यावरच प्रश्न फिरवला जातो, बाकी काही केलं जात नाही. 100वे साहित्य संमेलन कुठे होणार असा प्रश्न आला तर आपलं उत्तर असणार आहे पुण्यात. पुन्हा प्रश्न पुढे, पहिले साहित्य संमेलन कुठे भरले होते? पुण्यात. आणि पुण्यात पहिले साहित्य संमेलन केव्हा भरले होते? ते म्हणजे 1878, जे आपलं पहिलं होतं. आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती म. गो. रानडे. नेक्स्ट, 3 जानेवारी 2026 रोजी त्यांचा प्रश्न आहे, टिंब हे ऑपरेशन राबवून अमेरिकेने व्हेनेझुएला या देशावर हल्ला केला. अमेरिकेने व्हेनेझुएला या देशावर हल्ला केला कधी? 3 जानेवारी 2026. म्हणजे आपल्याला हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर कधी हल्ला केला? उत्तर काय येणार आहे? 3 जानेवारी 2026. अजून आपल्याला प्रश्नाचं उत्तर बघायचंय की आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणतं ऑपरेशन राबवलं होतं. जसं आपल्या भारताने पहलगाम हल्ल्याविरोधात पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं, तसं ह्या अमेरिकेने व्हेनेझुएला या देशावर हल्ला करण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं? पर्याय दिलेले आहेत, ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व, ऑपरेशन व्हेनी मार्क, तिसरा पर्याय आहे ऑपरेशन व्हेनी अटॅक आणि चौथा पर्याय आहे ऑपरेशन व्हेनी वॉर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अमेरिकेने व्हेनेझुएला या देशावर आक्रमण करण्यासाठी ऑपरेशन ॲब्सोल्यूट हे ऑपरेशन राबवलं होतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नेक्स्ट बघा, आपल्याला पुढचा महत्वाचा प्रश्न विचारलाय पुन्हा. दिनेश वाघमारे महाराष्ट्राचे कितवे मुख्य राज्य निवडणूक आयुक्त आहेत? बघा आता आपले मुख्य राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? दिनेश वाघमारे. म्हणजे आपल्याला पहिले महत्वाचा हा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण? तर उत्तर काय येणार आहे आपलं? दिनेश वाघमारे. पण इथे प्रश्न फिरवला आणि विचारले आपल्याला की ते कितवे राज्य आयुक्त निवडणूक आयुक्त आहे, आणि पर्याय दिलेले आहेत 5वे, 7वे, 8वे आणि 9वे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कितवे आहेत ते? 7वे राज्य निवडणूक आयुक्त आहेत. मग हे झालं राज्य निवडणूक आयुक्त. आपल्याला प्रश्न अजून एक विचारला जातो की भारतीय निवडणूक आयुक्त कोण? हे राज्य होते तर केंद्रीय म्हणजेच भारतीय निवडणूक आयुक्त कोण? बघा हाही प्रश्न महत्वाचा आहे. जेवढं आपल्याला राज्यावर विचारलं जातं तेवढंच आपल्याला केंद्रावरही विचारलं जातं. तर त्याचं उत्तर आहे भारतीय निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार. आणि ते कितवे आहे? तर 26वे आहे. कितवे आहे ते? 26वे आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न की त्यांनी पदभार कधी स्वीकारला? तर फेब्रुवारी 2025 मध्ये ज्ञानेश कुमार यांनी भारतीय निवडणूक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. चलो नेक्स्ट वन. 16व्या वित्त आयोगाचा कार्यकाल कोणता आहे? जे काही आपलं 16वं वित्त आयोग आहे त्या आयोगाचा कार्यकाल विचारलाय आपल्याला. पर्याय दिलेले आहेत 2025 ते 2030, 2027 ते 2031, 2026 ते 2031 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 2025 ते 2033. बघा हा कार्यकाल किती आहे? वित्त आयोगाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. आणि या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. 2026 ते 2031 हा 16व्या राज्य वित्त आयोगाचा कार्यकाल आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण आहेत? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांची नावं विचारली जातात, पण इथे बघा प्रश्न विजेत्या नाही, आपल्याला सर्वात वयोवृद्ध विजेता विचारलंय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील महत्वाचा आणि मानाचा पुरस्कार आहे. तर त्याच्यामध्येही आपल्याला प्रश्न असेही विचारले जाऊ शकतात की 2025चा महाराष्ट्र भूषण कोणाला मिळाला किंवा 2024चा कोणाला मिळाला, पहिले महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणारी व्यक्ती कोण, हेही प्रश्न आपल्याला विचारले जातात. मग महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणारी सर्वात वयोवृद्ध व्यक्ती पर्याय दिलेले आहेत पु ल देशपांडे, लता मंगेशकर, बाबा आमटे,
आणि चौथा पर्याय दिलेला आहे रामसुतार. तर याच्यापैकी अचूक उत्तर आहे रामसुतार या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत ज्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेता आहे किंवा स्वीकारलेला आहे, त्यांना देण्यात आलेला आहे. आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे रामसुतार. पण ह्या पर्यायामध्ये आपल्याला पु ल देशपांडे हाही एक पर्याय दिलेला आहे. मग इथे महत्वाचा प्रश्न आहे, IMPA स्टार करून लक्षात ठेवायचा आहे, पाठ करायचा आहे. पु ल देशपांडे हे पहिले म्हणजे आपला जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरू झाला तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे पहिले मानकरी कोण आहे तर पु ल देशपांडे. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? पु ल देशपांडे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे पहिले मानकरी कोण आहेत तर पु ल देशपांडे, जे विनोदी लेखक आहेत. नेक्स्ट दुसरा पर्याय दिलेला आपल्याला लता मंगेशकर. लता मंगेशकर यांनाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता, पण आपल्याला साल विचारलं जातं. लता मंगेशकर यांना 1997 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. तसंच तिसरा पर्याय दिलेला आहे बाबा आमटे. बाबा आमटे यांनाही महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, पण ते साल होतं 2004. 2004 ला बाबा आमटेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. बरोबर. आता अजून महत्वाचा प्रश्न, आपल्याला अलीकडचेच प्रश्न जे विचारले जातात बघा. रामसुतार आहे, आपण 2025 मध्ये त्यांना देण्यात आला. ऑलरेडी तो 2024 ला घोषित झालेला होता, पण देण्यात कधी आलेला आहे 25 ला. म्हणजे त्याचं उत्तर काय आहे रामसुतार. पण आपल्याला विचारलं जाईल 2023 चा, म्हणजे हा 24 चा होता, 25 ला देण्यात आला. मग 2023 चा पुरस्कार कोणाला देण्यात आला? अशोक सराफ यांना देण्यात आला त्यांच्या कला या क्षेत्रासाठी. त्याच्यानंतर पुन्हा 2022 जर विचारला आपल्याला, इकडे लिहिते 2022 चा जर पुरस्कार विचारला तर तो देण्यात आला होता आप्पासाहेब धर्माधिकारी. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला 2022. अजून महत्वाचा त्या अगोदरची एक व्यक्ती, तेही लक्षात ठेवूया. 2021 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आशा भोसले यांना. क्रमाने लक्षात ठेवायचंय. 2021 आशा भोसले, 2022 आप्पासाहेब धर्माधिकारी, 2023 अशोक सराफ यांना आणि 2024 चा 2025 मध्ये देण्यात आला रामसुतार यांना. आणि हे रामसुतारच काय आहेत तर सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे. त्याचबरोबर महत्वाचा प्रश्न होता इथे, महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे पहिले मानकरी पु ल देशपांडे, लता मंगेशकर यांना 1997 साली देण्यात आला आणि बाबा आमटे यांना 2004 साली महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. चलो नेक्स्ट. HSRP ही नंबर प्लेट पूर्वीच्या जुन्या वाहनांना बसविणे अनिवार्य करण्यात आले. बघा, आपण आताच बघतोय की अलीकडे सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट लागू करण्यात आलेली आहे. ती जर नसेल तर आपल्याला कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 10,000 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. पण आपल्याला काय विचारलं इथे, जुन्या वाहनांना बसविणे अनिवार्य करण्यात आले, ती तारीख कोणती? 1 एप्रिल 2021, 1 एप्रिल 2020, 1 एप्रिल 2021, 1 एप्रिल 2024. तर याचं उत्तर आहे 1 एप्रिल 2019 पासून. म्हणजे त्याच्या अगोदर ज्या पूर्वीच्या वाहन आहेत त्यांना पण काय करण्यात आलं, HSRP नंबर प्लेट लागू करण्यात आली. कारण 1 एप्रिल 2019 नंतर ज्याही वाहनं आली त्या वाहनांची ऑलरेडी नंबर प्लेट HSRP ची आहे. पण त्या अगोदरच्या वाहनांना कधी बंधनकारक करण्यात आलं की त्याच्या अगोदरच्या वाहनांनाही काय पाहिजे, HSRP नंबर प्लेट पाहिजे. याच्यावर महत्वाचा प्रश्न अगदी 100% विचारला जाणार कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला आपल्याला पोलीस भरतीमध्ये, HSRP चा फुल फॉर्म काय? 100% विचारला जाणार हा प्रश्न, पाठ करून ठेवायचा आहे. HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. फुल फॉर्म काय आहे? हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हा HSRP चा फुल फॉर्म आहे आणि प्रश्न विचारला जाणार. त्याच्याच अनुषंगाने अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की जी ही HSRP नंबर प्लेट आहे, ही नंबर प्लेट बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग केला जातो? तर त्याचं उत्तर आहे ॲल्युमिनियम.
महत्वाचे 3 प्रश्न लक्षात ठेवायचे. HSRP नंबर प्लेट बनवण्यासाठी वापरण्यात आलेला धातू ॲल्युमिनियम. फुल फॉर्म हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. आणि कोणत्या पूर्वी म्हणजे कोणत्या तारखेपासून पूर्वीच्या जुन्या वाहनांना बसविणे अनिवार्य, तर 1 एप्रिल 2019. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चलो नेक्स्ट वन. पहिली जातनिहाय जनगणना कोणत्या वर्षी झाली? पर्याय दिलेले आहेत बघा आपल्याला. 1930, 1931, 1951 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 1971. तर बाळांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 1931. या साली पहिली जातनिहाय जनगणना झालेली होती आणि तीच आधारभूत मानलेली आहे. जी काही संशोधन झाली त्या सर्वांच्या संशोधनानुसार 1931 ची जी आहे तीच आधारभूत मानण्यात आलेली आहे. चलो नेक्स्ट. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात किती पर्यटक मारण्यात आले? बघा जो पहलगाम हल्ला झाला होता अतिशय महत्वाचा प्रश्न आणि या टॉपिक वर आपल्याला इथेही 100 नाही, इथे आपण म्हणणार 101% म्हणजे 101% या टॉपिक वर आपल्याला प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार. पहलगाम हल्ला याच्यावर एक तर पहलगाम हल्ला विचारला जाईल किंवा मग आपल्याला ऑपरेशन सिंदूर विचारलं जाणार. बघा तर पहलगाम जो हल्ला आहे तर पहलगाम हल्ला कधी झाला होता हाही प्रश्न आपल्याला पहिले येणार. तर पहलगाम हल्ला झाला होता 22 एप्रिल 2025. 22 एप्रिल 2025 ला काय झाला? पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. आणि प्रश्न अजून उत्तर बघतोय आपण. दहशतवादी हल्ल्यात किती पर्यटक मारण्यात आले? पर्याय दिलेले आहेत 25, 26, 27 आणि 28. तर या हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना मारण्यात आलं होतं. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हल्ला झाला होता 22 एप्रिल 2025 ला. मग ह्या हल्ल्याच्या विरोधात आपण ऑपरेशन राबवलं. ते ऑपरेशन कधी राबवण्यात आलं तीही तारीख विचारली जाते आपल्याला आणि कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं तेही विचारलं जातं. त्याचं उत्तर आहे 7 मे 2025 ला ऑपरेशन सिंदूर द्वारे काय करण्यात आलं? तर हल्ला करण्यात आला. आपलं पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला आणि त्यांच्या 9 तळांवर हल्ला करण्यात आला. किती? 9 तळांवर. पहलगाम हल्ल्यात किती पर्यटक मारले गेले? 26. हल्ला झाला 22 एप्रिल 2025. त्याच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि ते राबवण्यात आलं 7 मे 2025. नेक्स्ट. लडाखचे नायब राज्यपाल कोण आहेत? पर्याय दिलेले आहेत विनय कुमार सक्सेना. सेकंड आहे कैलासनाथन. तिसरा पर्याय आहे कविंदर गुप्ता आणि चौथा पर्याय दिलेला आहे मनोज सिन्हा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. कविंदर गुप्ता जे आहे ते आपल्या लडाखचे नायब राज्यपाल आहेत. पर्याय क्रमांक 3. मग त्यांनी पदभार कधी स्वीकारला हाही प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यांनी 18 जुलै 2025 ला लडाखचे नायब राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला आहे. पर्याय क्रमांक 3 कविंदर गुप्ता. नेक्स्ट. 2025 ची जगत सुंदरी कोण आहे? पर्याय दिलेले आहेत आपल्याला ओपल सुचाता चुआंगश्री. दुसरा आहे हासेट डेरेज एडमसू. तिसरा पर्याय दिलेला आहे फातिमा बॉस फर्नांडिस आणि चौथा पर्याय दिलेला आहे विना प्राचीनर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ओपल सुचाता चुआंगश्री. 2025 ची जगत सुंदरी. पर्याय क्रमांक 1 ओपल सुचाता चुआंगश्री ही 2025 ची जगत सुंदरी आहे. मग आपल्याला फातिमा बॉस फर्नांडिस ही विचारलं जातं. त्याचं उत्तर आहे मिस युनिव्हर्स 2025. मिस युनिव्हर्स 2025 फातिमा बॉस फर्नांडिस. नेक्स्ट. 2025 चा CD देशमुख पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? पुरस्काराचं नाव काय? तर CD देशमुख पुरस्कार आहे
आणि तो आहे 2025चा. हा कोणाला देण्यात आला? पर्याय दिलेले आहेत ज्ञानेश्वर मुळे, नितीन गडकरी, तुकाराम मुंढे आणि चौथा पर्याय दिलेला आहे प्रवीण परदेशी. बघा 2025चा सी.डी. देशमुख पुरस्कार. हेच जर दुसऱ्या नावाने आपल्याला विचारलं असतं तर ह्या प्रश्नाचं उत्तर अचूक दिलं असतं. सी.डी. देशमुख पुरस्कार देण्यात आला आहे 2025चा. कधी देण्यात आला ती तारीख सांगते अगोदर. 29 जुलै 2025 ला देण्यात आला. कधी देण्यात आला? 29 जुलै 2025 ला देण्यात आला. कोणी दिला तेही सांगणार आहे. शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला. पण देण्यात कोणाला आला? ज्ञानेश्वर मुळे, नितीन गडकरी, तुकाराम मुंढे की प्रवीण परदेशी? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नितीन गडकरी यांना 2025चा सी.डी. देशमुख पुरस्कार 29 जुलै 2025 रोजी शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला. मग हा पुरस्कार कोणातर्फे देण्यात येतो? तर सरहद संस्थेतर्फे दिल्लीमध्ये विशेष ठसा उमटविणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. कोणासाठी दिला जातो? तर सरहद संस्थेतर्फे दिला जातो. पण कोणासाठी? दिल्लीमध्ये आपला ठसा उमटविणाऱ्या व्यक्तीसाठी देणारी संस्था कोणती आहे? सरहद संस्था. सरहद आहे, सॉरी हा, सरहद नाही, सरहद संस्थेतर्फे देण्यात येतो. अजून एक महत्वाचा प्रश्न, जे आपण सी.डी. देशमुख नाव बोलतोय कधीच की सी.डी. देशमुख पुरस्कार देण्यात आला. हे सी.डी. देशमुख कोण होते? त्यांच्याविषयी आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सी.डी. देशमुख हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते. आरबीआयचे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआयचे पहिले गव्हर्नर. लक्षात ठेवायचंय, आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण? तर सी.डी. देशमुख. बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले आहेत ज्ञानेश्वर मुळे. हेही नाव महत्वाचे, जे आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला 3 ऑक्टोबर 2024 ला. तर ह्या अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी रंगनाथ पठारे समितीचा पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे समिती स्थापन करण्यात आली होती. आणि हे ज्ञानेश्वर मुळे समितीचे अध्यक्ष ते स्वतः ज्ञानेश्वर मुळे होते. हे महत्वाचे. आणि ती समिती स्थापन करण्यात आलेली होती 14 फेब्रुवारी 2024. नेक्स्ट, 2025च्या युनेस्को वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती गड किल्ल्यांचा समावेश करण्यात आला? महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावर पण 100% प्रश्न तुम्हाला येणार आहे. पोलीस भरतीमध्ये किंवा कोणतीही सरळ सेवेची भरती असो त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार. पर्याय दिलेले आहेत 10, 11, 12 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 15. तर बघा याच्यामध्ये अचूक उत्तर युनेस्कोची जी काही वारसा यादी आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मग हे कधी करण्यात आलं? तर जुलै 2025 मध्ये घोषणा करण्यात आली. कधी? जुलै 2025 मध्ये 12 गड किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. याच्यावर पुन्हा अजून एक प्रश्न विचारला जातो, तोही महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. आपण 12 आकडा लक्षात ठेवतो, पण त्या 12 मध्ये महाराष्ट्रातले किती होते आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे किती होते हे महत्वाचं आहे. या 12 मध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले होते. महाराष्ट्रातील किती आहे? 11. आणि दुसरा एक आहे तमिळनाडूतील 1. टोटल आकडा झाला 12. लक्षात ठेवायचे एकूण किती? 12. महाराष्ट्रातील 11 आणि महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे कोणत्या राज्यातला? तर तमिळनाडू राज्यातील किती आहे? 1 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. मग हे कोणत्या याच्या अंतर्गत याचा समावेश करण्यात येतो? तर जे आपलं मराठा मिलिटरी लँडस्केप आहे त्याच्या अंतर्गत यांचा समावेश करण्यात येतो. नाव लक्षात ठेवायचे, मराठा मिलिटरी लँडस्केपच्या अंतर्गत
2025च्या युनेस्को वारसा यादीत छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. ते नाव आपल्याला लक्षात ठेवायचंय. चलो नेक्स्ट. देशातील पहिले सहकार विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? पर्याय दिलेले आहेत आपल्याला. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि चौथा पर्याय दिलेला आहे पंजाब. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गुजरात या ठिकाणी देशातील पहिले सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे. पण गुजरातमध्ये कुठे? तर गुजरातमध्ये आणंद या ठिकाणी. नाव काय आहे? आणंद. ठिकाणाचं पण नाव लक्षात ठेवायचंय, फक्त राज्य लक्षात ठेवून चालणार नाही. गुजरात राज्यामध्ये कोणतं ठिकाण आहे? आनंद या ठिकाणी आहे. पण त्या सहकार विद्यापीठाचं नावही काय आहे? ह्या सहकार विद्यापीठाचं नाव काय? तर त्या सहकार विद्यापीठाचं नाव आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. पहिले सहकार विद्यापीठ गुजरात आनंद या ठिकाणी आणि त्या विद्यापीठाचं नाव आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. बघा आपल्याला इथे राज्यांची नावं दिसत आहे, तर आपल्याला त्या राज्य आणि राज्यांच्या राजधान्या पण लक्षात आल्या पाहिजे. पहिला पर्याय दिलेला आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राची राजधानी आपल्या सर्वांची पाठ आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. दुसरा पर्याय दिलेला आहे गुजरात. गुजरातची राजधानी काय आहे? गांधीनगर. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश दिलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. आणि पंजाबची राजधानी काय आहे? तर चंदीगड. आपल्याला चारही नावं लक्षात ठेवायचे. महाराष्ट्र मुंबई, गुजरात गांधीनगर, उत्तर प्रदेश लखनौ आणि पंजाब आहे चंदीगड. नेक्स्ट. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची 2025 मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली? संत ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती विचारलंय आपल्याला. 2025 मध्ये कितवी साजरी करण्यात आली? पर्याय दिलेले आहेत 500, 600, 700 आणि चौथा पर्याय दिलेला आहे 750. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो 750. बरोबर. तर हा पर्याय क्रमांक 4च बरोबर आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांची कितवी जयंती होती? तर 750वी जयंती 2025 ला साजरी करण्यात आली. आपल्याला याच्यावर म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? त्यांचं पूर्ण नाव काय? त्याच्यानंतर विचारलं जाऊ शकतं त्यांची समाधी कुठे आहे? लक्षात ठेवायचे आपल्याला परीक्षेला येणारे महत्वाचे प्रश्न काय असतील. तर बघा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचं पूर्ण नाव होतं ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. काय नाव? पूर्ण नाव विचारलं जातं ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांची समाधी आहे आळंदी या ठिकाणी. त्याच्यानंतर अजून आपल्याला प्रश्न विचारले जातात की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या काय प्रसिद्ध आहेत? तर त्यांच्या काय प्रसिद्ध आहेत? ओव्या. संत ज्ञानेश्वरांच्या प्रसिद्ध आहे ओव्या. मग संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ कोणते, पुस्तकं कोणते विचारलं तर तेही नावं आपल्याला सांगता आली पाहिजे. जसं की संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे आपण हरिपाठ म्हणतात हे कोणाचे आहे? तर संत ज्ञानेश्वरांचे आहे. अमृतानुभव आहे हे कोणाचं आहे? तर हेही संत ज्ञानेश्वरांचंच आहे. पुन्हा अजून आपल्याला विचारलं जातं चांगदेव पासष्टी असेल तेही कोणाचं आहे? संत ज्ञानेश्वरांचंच आहे. भावार्थ दीपिका आहे. भावार्थ दीपिका ही कोणाचं आहे? संत ज्ञानेश्वरांचंच आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वरांविषयी विचारले जाणारे प्रश्न. अजून त्याविषयी आपल्याला प्रश्न एक महत्वाचा विचारला जाऊ शकतो की संत ज्ञानेश्वरांचे गुरु कोण? तर संत निवृत्तीनाथ महाराज हे कोण आहे? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत संत निवृत्ती महाराज. नेक्स्ट.
बघा आपण जेही चालू घडामोडीचे प्रश्न बघत आहोत तर याची आपली स्पेशल बॅच आहे जानेवारी 2025 ते आपली पोलीस भरती होईपर्यंत सर्व चालू घडामोडीचे प्रश्न ह्या बॅच मध्ये आपण अपलोड केलेले आहेत. तर याच्यामध्ये सर्व 2025च्या चालू घडामोडी महत्वपूर्ण आहे त्या कंटेंट सह स्पष्टीकरण दिलेलं आहे. सर्व प्रश्न किंवा जे काही कंटेंट असतील ते PDF स्वरूपात पण देण्यात आले आहे. तुम्ही त्याचे झेरॉक्स पण काढू शकता. 800 प्लस वन लाइनर म्हणण्यापेक्षा इथे मी म्हणेल आपण 1500 प्लस वन लाइनर इथे ऑलरेडी ऍड करण्यात आलेले आहे. महत्वाचे IMP टॉपिक जसं की आपलं अहमदाबाद विमान अपघात असेल, पहलगाम हल्ला असेल, ऑपरेशन सिंदूर असेल, आपल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा असतील, खो खो स्पर्धा असेल, याविषयीचे महत्वाचे सर्व कंटेंट याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. हे जर सर्व केले तर आपला पोलीस भरती मधला मेरिट लावणारा चालू घडामोडीचा प्रश्न चुकणार नाही, एकही मार्क जाणार नाही. मार्क जाऊ द्यायचा नसेल तर आपली बॅच आहे, ऑफर प्राइस आहे 49 रुपये. लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. लक्षदीप अकॅडमीचा चालू घडामोडीचा ऍप डाउनलोड करायचा आहे. लक्षदीप अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून आणि आपले मार्क मिळवायचे. 2025चा रॅमन मॅग्सेस भारतातील एज्युकेट गर्ल्स या स्वयंसंस्थेला मिळाला. या संस्थेची स्थापना कधी झाली? ऑलरेडी प्रश्नात एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर पण तिथेच दिलेलं आहे आपल्याला. 2025चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणत्या संस्थेला देण्यात आला? हा प्रश्न विचारला जातो. त्याचं उत्तर काय आहे? एज्युकेट गर्ल्स. म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये दुसरा एक प्रश्न तयार होतोय. 2025चा रॅमन मॅग्सेस पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला? एज्युकेट गर्ल्स या संस्थेला मिळाला. बरोबर. पण ती कोणती संस्था आहे? तर ती स्वयंसेवी संस्था आहे. मग या संस्थेची स्थापना विचारलेली आहे आपल्याला आणि पर्याय दिलेले आहेत 2024, 2025, 2006 आणि 2007. तर ह्या एज्युकेट गर्ल्स संस्थेची स्थापना झाली 2007 मध्ये. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मग ही 2007 ला झाली, पण ही कोणत्या ठिकाणी आहे ही संस्था? तर त्याचं उत्तर आहे मुंबई. एज्युकेट गर्ल्स ही स्वयंसेवी संस्था मुंबई या ठिकाणी 2007 साली स्थापन झाली. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर. अजून याविषयीच महत्वाचे प्रश्न. हा रॅमन मॅग्सेस पुरस्कार आहे ना, याला आशियाचा नोबेल म्हणतात. काय म्हणतात याला? आशियाचा नोबेल. अजून एक महत्वाचं, 2025 ला एज्युकेट गर्ल्स या संस्थेला पुरस्कार मिळाला. ती स्वयंसेवी संस्था आहे, ती मुंबई या ठिकाणी आहे. 2007 साली तिची स्थापना झाली. हिला तो पुरस्कार देण्यात आला. हा कितवा होता? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा होता 67वा रॅमन मॅग्सेस पुरस्कार. चलो नेक्स्ट. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? पर्याय दिलेले आहेत आपल्याला. राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण, माधुरी दीक्षित आणि चौथा पर्याय दिलेला आहे ऐश्वर्या राय. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. राणी मुखर्जी यांना 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. कोणत्या चित्रपटासाठी? हा प्रश्न विचारल्यावर मात्र तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की जे मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे जो आहे त्याच्यासाठी राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. मग सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये. सर्वोत्कृष्ट अभिनेता. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार 2 व्यक्तींना देण्यात आला. पहिली म्हणजे शाहरुख खान. शाहरुख खान आणि दुसरी व्यक्ती आहे विक्रांत मेसी. 2 व्यक्तींना देण्यात आला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार. शाहरुख खान आणि विक्रांत मेसी. शाहरुख खान यांना देण्यात आला जवान या चित्रपटासाठी. जवान या चित्रपटासाठी
आणि विक्रांत मेसी यांना देण्यात आला 12वी फेल म्हणजेच 12th फेल, बरोबर ना? 12वी फेल या चित्रपटासाठी देण्यात आला. अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की जे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आहे त्याच्यामध्ये कोणत्या चित्रपटाला? तर श्यामची आई या चित्रपटाला देण्यात आला. नेक्स्ट, पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स 2025 पहिल्यांदाच झालाय. पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स 2025 च्या पदतालिकेत प्रथम स्थानावर कोणते राज्य आहे? म्हणजे ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये पदक विजेते, म्हणजे स्पर्धा झाल्या, पदक जिंकली, तर त्याच्यामध्ये अव्वल स्थानावर कोण आहे? पर्याय दिलेले आहेत मध्य प्रदेश, ओडिसा, केरळ आणि महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 1. मध्य प्रदेशने सर्वात जास्त पदकं जिंकली या स्पर्धेमध्ये 2025ला ज्या काही पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स स्पर्धा झाल्या. पण या स्पर्धा कोणत्या कालावधीत झाल्या तो कालावधी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिले आपण कालावधी बघूया. स्पर्धेचा कालावधी काय होता? तर या स्पर्धेचा कालावधी होता 21 ते 23 ऑगस्ट 2025. 21 ते 23 ऑगस्ट 2025 मध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. मग मध्य प्रदेश हे अव्वल स्थानावर आहे. तर मध्य प्रदेशने किती पदकं जिंकली याच्यामध्ये? तर मध्य प्रदेशने एकूण 18 पदकं जिंकली. किती? 18 पदकं जिंकली. मग या 18 पदकांमध्ये सुवर्ण पदकं किती होती, रौप्य पदकं किती होती आणि कांस्य पदक किती होते? तर बघा, पहिले अजून हेही बघून घेऊ आपण. पहिल्या क्रमांकासाठी सुवर्ण पदक दिलं जातं, दुसऱ्या क्रमांकासाठी रौप्य पदक आणि तिसऱ्या क्रमांकासाठी कांस्य पदक. तर या 18चं डिवायडेशन होतं 10 होते सुवर्ण पदक. 10 काय होते? सुवर्ण पदक. 3 होते रौप्य पदक आणि त्याच्यानंतर 5 होते कांस्य पदक. टोटल किती झाले? 18. ओके. त्याचबरोबर बघा, आपल्याला ऑप्शन मध्ये ओडिसा पण दिलेलं आहे, केरळ पण दिलेलं आहे, महाराष्ट्र पण दिलेलं आहे. इथे आपल्याला जे राज्य दिले त्यांचे पण आपण पदक बघूया, त्यांनी किती पदकं जिंकलेली होती. तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राने एकच पदक जिंकलेलं होतं. ओडिसा यांनी 10 पदकं जिंकले ओडिसा राज्याने आणि केरळ राज्याने 7 पदकं जिंकलेली. अव्वल स्थानावर आहे मध्य प्रदेश 18, ओडिसा 10, केरळ 7 पदकं आणि महाराष्ट्राने मिळवलेलं आहे 1 पदक. नेक्स्ट, 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? पर्याय दिलेले आहेत आपल्याला मुकेश खुल्लर, नितीन करीर, त्याच्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे JP डांगे आणि चौथा पर्याय दिलेला आहे शांताराम गोलप. तर 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत पर्याय क्रमांक 2 नितीन करीर. या प्रश्नाचं उत्तर आहे काय? नितीन करीर हे आपल्या 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पदभार कधी स्वीकारला? तर त्यांनी पदभार स्वीकारला जुलै 2025 मध्ये नितीन करीर यांनी. मग आपल्याला विचारलं जाऊ शकतं की माजी राज्य निवडणूक आयुक्त कोण होते? म्हणजे नितीन करीर हे कोणाच्या जागी नियुक्त झाले? तर नितीन करीर हे जो आपला पर्याय क्रमांक 1 आहे मुकेश खुल्लर हे कोण आहेत? आपले माजी राज्य वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष आहेत, जे नितीन करीर यांच्या अगोदर होते. मुकेश खुल्लर पर्याय क्रमांक 1. पण ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सध्याचे कोण आहेत? पर्याय क्रमांक 2 नितीन करीर, जुलै 2025. नेक्स्ट, कोल्हापूर येथे स्थापित नवीन सर्किट बेंच मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो? योग्य पर्याय निवडा. आपल्याला माहिती जे काही मुंबई उच्च न्यायालय आहे त्याचे खंडपीठ आहेत. आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नागपूर, पणजी, गोवामध्ये. 4थं सर्किट बेंच ओपन करण्यात आलेला आहे कोल्हापूर या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? कोल्हापूर या ठिकाणी. पण आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या जिल्ह्यांची नावं विचारलेली आहे. तर इथे उत्तर आहे, तसं बघायला गेलं तर बघा इथे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी 4ही पर्याय सेम दिलेले आहेत. फक्त शेवटच्या याच्यामध्ये बदल केलेला आहे. तर याच्यावरनं म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी हे आहेच, पण याच्याबरोबर येणारा 6वं कोणतं आहे? तर ते आहे बघा आपला पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग.
म्हणजे कोणाकोणाचा समावेश होतो? कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 6 जिल्ह्यांचा समावेश जे काही आपलं सर्किट बेंच उभारण्यात आलेला आहे कोल्हापूर या ठिकाणी, त्याच्या अंतर्गत या जिल्ह्यांचा समावेश होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. नेक्स्ट, कोणत्या तारखेपासून भारताने ऑपरेशन सिंदूर चालू केले होते? बघा, या अगोदरचा एक प्रश्न झाला आपला पहलगाम हल्ला, तेव्हाच मी तुम्हाला तारीख सांगितली होती. तरी पुन्हा एकदा बघू. 6 मे 2025, 7 मे 2025, 8 मे 2025 की 10 मे 2025? बऱ्याच जणांना माहिती असतं की मे मध्ये झालंय 2025 ला, पण कन्फर्म तारीख लक्षात नसते. बघा, इथे 7 आणि 8 दिलंय, पाठोपाठ तारीख आली आहे, तर कन्फ्युजन करायचं नाही. 7 मे 2025 ला ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या 9 तळांवर हल्ला करण्यात आला. कोणत्या हल्ल्याच्या विरोधात? तर पहलगाम हल्ला. ती पण तारीख लक्षात ठेवायची आहे, 22 एप्रिल 2025. नेक्स्ट, ब्रिटनच्या गुप्तहेर संस्थेच्या प्रमुखपदी बनेगा मेट्रोवेली यांची निवड करण्यात संघटनेचे नाव काय आहे? करणाऱ्या संघटनेचे नाव. पर्याय दिलेले आहेत MI6, रॉ, KGB आणि चौथा पर्याय दिलेला आहे आपल्याला मोसाद. तर याचा निवड करणारी संघटना आहे पर्याय क्रमांक 1 MI6 या त्या संघटनेचं नाव आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते? हाही महत्वाचा प्रश्न आहे, नोट डाऊन करून ठेवायचा आहे. पर्याय दिलेले आहेत मिझोराम, गोवा, भंडारा आणि हिमाचल प्रदेश. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिझोराम. हे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतातलं पहिलं पूर्ण साक्षर राज्य आहे मिझोराम. जर पहिले राज्य आहे मिझोराम, बरोबर, तर दुसरे राज्य कोणते किंवा मग तिसरे राज्य कोणते, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तेही आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचंय. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरही प्रश्न विचारले जातात, जसं की इथं नावं दिलेले आहेत बघा, मिझोराम, गोवा, भंडारा, हिमाचल प्रदेश. राजधानी काय आहेत? बघा, मिझोराम म्हटलं तर आपल्याला ऐझवाल आठवलं पाहिजे. मिझोराम, ऐझवाल. त्याच्यानंतर गोवा म्हटल्यानंतर आपल्याला पणजी नाव आठवलं पाहिजे. तसंच आपल्याला हिमाचल प्रदेश जर विचारलं तर तेही आपल्याला सांगता आलं पाहिजे. भंडारा विचारलं तर तेही सांगता आले पाहिजे, कारण आपल्याला राज्य आणि राजधान्या नक्की विचारल्या जातात. जसं की आपल्याला हिमाचल प्रदेश आहे, आपण बऱ्याच वेळा बघितलेलं नाही या ठिकाणी इथे, तर ते बघून घ्या. त्याचं आहे सिमला. आपल्याला राज्य आणि राजधान्या लक्षात ठेवायचे. हिमाचल प्रदेशची राजधानी आहे सिमला. नेक्स्ट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? पर्याय दिलेले आहेत नागपूर, वर्धा, भंडारा आणि चौथा पर्याय दिलेला आहे अहिल्यानगर. तर इथे आपल्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, आपल्याला या समृद्धी महामार्गाची लांबी सुद्धा विचारली जाते की हा किती किलोमीटर लांबीचा आहे. पहिले ते बघा की हा आहे 701 किलोमीटर लांबीचा. किती किलोमीटर आहे? 701 किलोमीटर. आणि इथे पर्याय बघा नागपूर, वर्धा, भंडारा आणि दिलेला आहे आपल्याला अहिल्यानगर. कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर पर्याय क्रमांक 3 भंडारा या जिल्ह्यातून जात नाही. इथेच आपल्याला पुन्हा महत्वाचं दिलेलं आहे, हाही प्रश्न हमखास परीक्षेला विचारणार की कोणत्या ठिकाणाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे. तर बघा, अहिल्यानगर हे नाव नव्याने ठेवण्यात आलेलं आहे, पण ते कोणत्या ठिकाणाचं आहे? तर अहमदनगर. जुनं नाव काय आहे त्याचं? अहमदनगर. आणि नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? अहिल्यानगर. नेक्स्ट, बघा, आपली ही चालू घडामोडीची बॅच आहे. लवकरात लवकर ऍप डाउनलोड करा आणि आपले महत्वाचे हातचे मार्क्स परीक्षेमधले जाऊ देऊ नका. जेही काही आपण इथे घेतो आहोत चालू घडामोडी, ह्या सर्व PDF स्वरूपात त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, सोप्या भाषेत समजावून सांगितलेल्या आहेत. लवकरात लवकर ऍप डाउनलोड करायचंय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. आपण जसा याचा फायदा घेतोय तसा त्यांनाही मिळू द्या. पुन्हा पुन्हा सांगते, ज्ञान दिल्याने वाढतं, ते कमी होत नाही. नेक्स्ट,
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र संदर्भात नेमलेल्या समितीचे नाव सांगा. पर्याय दिलेले आहेत विश्वास पाटील, नरेंद्र जाधव, मीरा बोरवणकर आणि चौथा पर्याय दिलेला आहे रंगनाथ पठारे. मग समितीचं नाव विचारलेलं आहे. समिती कोणती? त्रिभाषा सूत्र संदर्भात नेमलेली समिती. आता इथे तर बघितल्यानंतर आपल्याला व्यक्तींची नावं दिसत आहेत. पहिला प्रश्न पडतो ऑप्शन चुकले की काय, पण ऑप्शन बरोबर आहे. त्रिभाषा सूत्र संदर्भात नेमलेल्या समितीचं नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र जाधव. आणि हेच या समितीची कोण आहेत? अध्यक्ष. आणि त्यांच्याच नावावरनं काय म्हटलं जातं की नरेंद्र जाधव त्रिभाषा सूत्र संदर्भातली समिती असं म्हटलं जातंय. यांच्याविषयीच आपल्याला महत्वाचा प्रश्न अजून विचारला जातो. बऱ्याच वेळा सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला आहे की नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकाचं नाव काय? आमचा बाप आणि आम्ही, आमचा बाप अन आम्ही, हे त्यांचं गाजलेलं पुस्तक. त्याच्यानंतर बघा पहिला पर्याय दिलेला आपल्याला विश्वास पाटील. यांच्याही पुस्तकांची नावं आपल्याला परीक्षेला विचारली जातात. तर विश्वास पाटील यांच्या पुस्तकांची नावं विचारली तर सांगता आली पाहिजे संभाजी, त्याच्यानंतर महानायक, त्याच्यानंतर झाडाझडती, संभाजी महानायक, झाडाझडती, त्याच्यानंतर चंद्रमुखी. तसेच अजून एक महत्वाचं पानिपत. हे सर्व पुस्तकं कोणाची आहेत? विश्वास पाटील. तसंच मीरा बोरवणकर IPS अधिकारी मुंबईच्या. त्याचबरोबर रंगनाथ पठारे यांच्याविषयी आपल्याला महत्वाची माहिती पाहिजे. जसं की हे सांगितलं होतं की हे मीरा बोरवणकर ज्या आहे त्या महाराष्ट्राच्या केडरच्या पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत. हे लक्षात असू द्या, विचारलं जाऊ शकतं. रंगनाथ पठारे ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती होती. पहिले रंगनाथ पठारे समिती, नंतर तिचा पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे समिती स्थापन करण्यात आली होती. नेक्स्ट, जोहरान ममदानी अमेरिकातील कोणत्या ठिकाणाचे महापौर म्हणून शपथ घेतली? जोहरान ममदानी यांनी कोणत्या ठिकाणाचे महापौर म्हणून शपथ घेतली? पर्याय दिलेले आहेत कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, टेक्सास आणि डेट्रॉइट. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, न्यूयॉर्क या ठिकाणाचे महापौर म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, अतिशय महत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा. जगातील कोणत्या व्यक्तीस सर्वोच्च नागरी पुरस्कार सर्वाधिक प्राप्त झाले आहे? जगातील विचारले. कोणत्या व्यक्तीस सर्वोच्च नागरी पुरस्कार सर्वाधिक प्राप्त झाले? पर्याय दिलेले आहेत नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन आणि चौथा पर्याय दिलेला आहे बराक ओबामा. तर याच्यापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी, जे आपल्या स्वतंत्र भारताचे काय आहेत? पंतप्रधान. आणि यांनाच जगातील सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी. मग डोनाल्ड ट्रम्प काय आहेत? तर हे अमेरिकेचे 45वे माजी राष्ट्राध्यक्ष आहे. कितवे? 45वे माजी राष्ट्राध्यक्ष कोणाचे? अमेरिकेचे. त्याच्यानंतरच पुन्हा तिसरा पर्याय आहे व्लादिमीर पुतिन. हे कुठले राष्ट्रपती आहेत? रशिया. म्हणजेच काय म्हटलं जातं? रूस म्हणा किंवा व्लादिमीर पुतिन राष्ट्रपती. त्याच्यानंतर पुन्हा चौथा पर्याय दिलेला आहे बराक ओबामा. हे अमेरिकेचे कितवे? 44वे. कितवे? 44वे माजी राष्ट्राध्यक्ष. हे पण माजी, हे पण माजी. नेक्स्ट, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी महाराष्ट्रातील रेवती मोहिते ढेरे. ओके, रेवती मोहिते ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली. कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी विचारलंय. नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. रेवती मोहिते ढेरे. पर्याय दिलेले आहे मेघालय, केरळ, पाटणा आणि झारखंड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेघालयच्या
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी महाराष्ट्राची नाव काय आहे? रेवती मोहिते ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली. हे मेघालयचं बघितलं. महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोणतं? मुंबई या ठिकाणी आहे. मग मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण? हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण किंवा मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली, हा प्रश्न आपल्याला येणार आहे. त्याचं उत्तर आहे श्री चंद्रशेखर. हा प्रश्न महत्वाचा आहे, हा लक्षात ठेवा. हा तर महत्वाचा आहेच, कारण ती व्यक्ती कोण आहे? महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रातील रेवती मोहिते ढेरे आणि त्यांची नियुक्ती झाली मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी. पण महाराष्ट्राचे कोण? मुंबई उच्च न्यायालयात श्री चंद्रशेखर. नेक्स्ट, पुन्हा आपल्याला पुढचा प्रश्न दिला आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित चिंधीची गोष्ट. बघा, सिंधुताई सपकाळांना चिंधी या नावाने लहानपणी चिंधी असंही म्हटलं जायचं. आणि चिंधीची गोष्ट हे पुस्तक कोणी लिहिलं, असा प्रश्न विचारलाय. पर्याय दिलेले आहेत: पूजा गोरे, पूजा भडांगे, पूजा सपकाळ, पूजा देशपांडे. रंजक प्रश्न आहे हा. नेमकं परीक्षेला काय होतं? पूजा नाव आठवतं, पण आडनावच आठवत नाही. इथं सगळ्या पूजा दिसत आहेत. पूजा गोरे, पूजा भडांगे, पूजा सपकाळ की पूजा देशपांडे. तर चिंधीची गोष्ट हे पुस्तक लिहिणारी पूजा म्हणजे पूजा भडांगे. पर्याय क्रमांक 2, पूजा भडांगे यांनी कोणतं पुस्तक लिहिलं? चिंधीची गोष्ट. सिंधुताई सपकाळांना काय म्हटलं जायचं? तर अनाथांची माय. काय म्हटलं जायचं? अनाथांची माय. त्यांनी एक वाक्य बोललेलं होतं, तेही लक्षात ठेवण्यासारखं आहे, की त्यांनी म्हटलं होतं, महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. काय म्हटलं होतं? महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. हे सिंधुताई सपकाळांचं वाक्य आहे. पुन्हा अजून महत्वाची गोष्ट आपण सिंधुताई सपकाळांविषयी लिहिणार आहोत, की त्यांचा जन्म कधी झाला आणि त्यांचा मृत्यू कधी झाला. सिंधुताई सपकाळांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 ला झाला. जन्म कधी झाला? 14 नोव्हेंबर 1947. परंतु मृत्यूची तारीख आपल्याला विचारली जाते 4 जानेवारी 2022. मृत्यू कधी झाला? 4 जानेवारी 2022. जन्म होता 14 नोव्हेंबर 1947. नेक्स्ट, अग्निवीरांसाठी, इथे अग्निवीरांसाठी नोकरीचे धोरण ठरविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने समिती नेमली? बघा, अग्निवीरांची जी काही भरती होते त्या अग्निवीरांसाठी नोकरीचं जे काही बघा, नोकरीमध्ये आरक्षण देण्यावर मुद्दा चालू आहे. तर नोकरीचे धोरण ठरवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली? पर्याय दिले आहे: दीपक ठोंगे, विद्यासागर कोरडे, बैदा फिरासत आणि चौथा पर्याय दिलेला आहे नितीन वैद्य. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दीपक ठोंगे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. दीपक ठोंगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. कोणी नेमण्यात आलेली आहे? तर आपल्या महाराष्ट्र शासनाने नेमण्यात आली आहे. मग हे दीपक ठोंगे कोण आहे? तर हे सैनिक कल्याण विभागाचे संचालक आहेत. कोण आहेत ते? सैनिक कल्याण विभागाचे संचालक आहेत. सैनिक कल्याण विभागाचे संचालक कोण आहे? दीपक ठोंगे. लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट, ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ, किंवा विचारलं जाऊ शकतं अलीकडेच पर्यावरण तज्ञांचं निधन झालं, त्यांचं नाव काय? तर माधव गाडगीळ. किंवा पुन्हा क्रॉस प्रश्न विचारला जाऊ शकतो, माधव गाडगीळ यांचं निधन झालं ते कोण होते? तर ते होते ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ. पण त्याच्यावरच आपल्याला पुढे जाऊन प्रश्न विचारलाय की त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काय? तर इथे पर्याय दिलेले आहेत बघा, इलिको कार्पस गाडगीळ, त्याच्यानंतर अ वॉक अप द हिल, द फिशरलँड आणि चौथा पर्याय दिलेला आहे नेचर बायोडायव्हर्सिटी. तर याच्यापैकी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
अ वॉक अप द हिल हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. ते कोण? ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांच्या आत्मचरित्राचं नाव पुन्हा एकदा सांगते, अ वॉक अप द हिल. चलो नेक्स्ट. 2025-26 ची ॲशेस कसोटी क्रिकेट मालिका कोणत्या संघाने जिंकली? 2025-26 पर्याय दिलेले आहेत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि चौथा पर्याय दिलेला आहे भारत. तर याच्यापैकी ही मालिका कोणी जिंकली आहे? तर आपलं पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया जे आहे याने ही मालिका जिंकलेली आहे. मग आपल्याला हे बघा इथं चारही देशांची नावं दिलेली आहेत. मग हे 4 देश जे आहे ना त्यांच्या राजधान्या पण लक्षात ठेवायच्या आपल्याला. मग ऑस्ट्रेलियाची राजधानी काय? ओके, ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा. तसंच आपल्याला विचारलं जातं इंग्लंडची राजधानी काय? अतिशय सोपं, इंग्लंडची राजधानी आहे लंडन. त्याच्यानंतर हा इंग्लंड जो देश आहे आपण विजेता कोण म्हटलं? ऑस्ट्रेलिया, बरोबर. हा इंग्लंड कोण आहे? उपविजेता. इंग्लंड कोण आहे? उपविजेता. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा तिसऱ्या देशाचं नाव दिलेलं आहे दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेची राजधानी कोणती आहे? प्रिटोरिया. दक्षिण आफ्रिकेची राजधानी प्रिटोरिया आणि आपल्या प्याऱ्या भारताची राजधानी नवी दिल्ली. चारही नावं लक्षात ठेवायचे. आपल्याला देश आणि देशांच्या राजधान्या याच्यावर प्रश्न विचारला जातो. चलो नेक्स्ट. सोमनाथ स्वाभिमान पर्व 2026 पर्वाचं नाव लक्षात ठेवायचंय. सोमनाथ स्वाभिमान पर्व 2026 कोणत्या राज्यात साजरे करण्यात आले? पर्याय दिलेले आहेत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि चौथा पर्याय दिलेला आहे उत्तर प्रदेश. तर सोमनाथ स्वाभिमान पर्व 2026 गुजरात या राज्यात साजरे करण्यात आले, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुन्हा 4 राज्य नावं आली आहे, पटापट आपण त्यांच्या राजधान्या बघून घेऊ. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, गुजरातची राजधानी आहे गांधीनगर, मध्य प्रदेशची राजधानी आणि उत्तर प्रदेशची राजधानी, कन्फ्युजन करायचं नाही, नाही तर त्या नावांमध्येच गडबड होते, मध्य प्रदेश की उत्तर प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ आणि उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. 4 राज्य आणि त्यांच्या राजधान्या महाराष्ट्र मुंबई, गुजरात गांधीनगर, मध्य प्रदेश भोपाळ आणि उत्तर प्रदेश लखनौ. फक्त लिहायचं नाही, बघायचं नाहीये, पाठांतर पण करायचंय. नेक्स्ट. जानेवारी 2026 मध्ये भारतीय सैन्याने प्रगत ड्रोन क्षमतांसह तयार केलेल्या आधुनिक युद्ध दलाचे नाव काय आहे? छान प्रश्न आहे हा. जानेवारी 2026 मधलाच आहे सध्याचा. कालभैरव, तालभैरव, युद्ध भैरव आणि चौथा पर्याय दिलेला आहे भैरव. सगळे भैरव आहे. आपलं डोकं पण भरभरतं मग, बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, बरेच जणांना ह्या प्रश्नाचं उत्तर म्हटलं का ते पर्याय क्रमांक 3 देतात की युद्ध भैरव असेल मॅडम. सैन्याने प्रगत ड्रोन क्षमतांसह तयार केलेला युद्ध भैरव, पण त्याचं उत्तर आहे फक्त भैरव. बऱ्याच जणांना वाटतच नाही, ते जाणारच नाही, कारण माहिती काहीतरी कॉमन आहे ना भैरव, मग त्याच्या आधी काहीतरी लागलेलं असेल, पण नाही. इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, त्याचं नाव आहे पर्याय क्रमांक 4 भैरव. नेक्स्ट. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? पर्याय दिलेले आहेत नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, भद्रेकात पाटील आणि चौथा पर्याय दिलेला आहे सुधा मूर्ती. तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा नितीन गडकरी यांना देण्यात आला, पर्याय क्रमांक 1. मग हा पुरस्कार कोणातर्फे देण्यात येतो? तर हा पुरस्कार पुण्यातील लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येतो. कोणाच्या वतीने देण्यात येतो? पुण्यामध्ये जे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट आहे त्यांच्या वतीने देण्यात येतो. आणि हा पुरस्कार कधी देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 1 ऑगस्ट 2025. कोणाला देण्यात आला? नितीन गडकरी. कोणातर्फे देण्यात येतो? पुण्यातील लोकमान्य ट्रस्टच्या वतीने 1 ऑगस्ट 2025 ला देण्यात आला नितीन गडकरी यांना. देवेंद्र फडणवीस विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न येतोय बघा. सप्टेंबर 2025 पासून सी.पी. राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती बनले. ते मूळचे कोणत्या राज्यातील आहे? आता बघा आपल्याला प्रश्न पुन्हा समजून घ्यायचा आहे की सप्टेंबर 2025 मध्ये नवीन उपराष्ट्रपती आले. कोण? सी.पी. राधाकृष्णन. म्हणजे आपले नवनियुक्त उपराष्ट्रपती कोण? सी.पी. राधाकृष्णन. ते कितवे उपराष्ट्रपती आहे? 15वे उपराष्ट्रपती आहे. बरोबर. आपल्याला 2 आकडे मिळाले. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन कितवे? 15वे. आता हे 15वे आहेत, आपल्याला 14वे विचारले जाऊ शकतात. मग 14वे उपराष्ट्रपती कोण? तर त्याचं उत्तर आहे जगदीप धनखड. यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी मग कोणाची नियुक्ती झाली? सी.पी. राधाकृष्णन यांची झाली. मग अजून एक महत्वाचा प्रश्न, सी.पी. राधाकृष्णन यांनी सप्टेंबर 2025 ला उपराष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारला. त्याआधी ते कोण होते? तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. महाराष्ट्राचे राज्यपाल होते. बरोबर. कोण? सी.पी. राधाकृष्णन. मग त्यांची नियुक्ती उपराष्ट्रपती पदावर झाली. तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण? तर महाराष्ट्राचे सध्या म्हटला तर आपण प्रश्न चेंज केला. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहे आचार्य देवव्रत. पण अजून आपला प्रश्न बाकी इथे उत्तर काढायचं. उपराष्ट्रपती बनले ते मूळचे कोणत्या राज्यातील आहेत? पर्याय दिलेले आहेत तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि चौथा पर्याय दिलेला आहे केरळ. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सी.पी. राधाकृष्णन हे कोणत्या राज्यातले आहे? तर तमिळनाडू राज्यातले आहे. मग आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की उपराष्ट्रपती पदावर निवडून येणारे हे तमिळनाडूतून निवडून येणारे कितवे उपराष्ट्रपती आहे? तर 3रे. यांच्या अगोदर 2 व्यक्तींची उपराष्ट्रपती पदावर नियुक्ती झाली होती. सी.पी. राधाकृष्णन हे तमिळनाडू मधून येणारे 3रे व्यक्ती आहे, 3रे नेते. आता आपण बघा पुन्हा इथं 4 राज्यांची नावं आली आहे. पुन्हा त्यांच्या राजधान्या बघूया. तमिळनाडूची राजधानी काय? पहिली तीच बघून घेऊ. तमिळनाडूची राजधानी काय आहे? चेन्नई. पहिला पर्याय दिलेला आहे तेलंगणा. तेलंगणाची राजधानी कोण? हैदराबाद. हैदराबाद, अमरावती. बर. आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेशची अमरावती आहे. हैदराबाद ही कार्यकारी आहे. अमरावती आंध्र प्रदेशची आहे, पण हैदराबाद ही अमरावतीची कार्यकारी राजधानी आहे. त्याच्यानंतर पुन्हा चौथा प्रश्न येतो की केरळ. केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. बघा पुन्हा आपले 4 राज्य आणि 4 राज्यांच्या राजधान्या. आपण पुन्हा पुन्हा तेच प्रश्न जेव्हा रिवाइज करतो ना, तुम्हाला असं वाटेल की अगोदरच्या प्रश्नांमध्ये होतं, पण आपण ते आठवण्याचा प्रयत्न करतो. मग त्या ठिकाणी आपण कोणती राजधानी लिहिली, इथे बरोबर लिहितोय का, आपण कंपॅरिझन करत चालतो. आठवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सराव होतो आणि पाठांतरही होतं. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताच्या किती खेळाडूंनी 2 पदके प्राप्त केली? पर्याय दिलेले आहेत स्वप्नील कुसाळे, सचिन खिल्लारी, मनू भाकर आणि चौथा पर्याय दिलेला आहे नीरज चोप्रा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मनू भाकर यांनी 2 पदके जिंकलेली आहेत. बरोबर. मग हे मनू भाकर ज्या आहेत त्या कोण आहेत? एक नेमबाज पट्टू आहेत. काय आहे? नेमबाज पट्टू. जे काही 10 मीटर एअर पिस्तूल वगैरे याच्यात असेल त्याच्यामध्ये नेमबाजीमध्ये त्यांनी पदकं जिंकलेली आहेत. नीरज चोप्रा हे नाव जरी आपल्याला विचारलं तर त्यांच्याविषयी आपल्याला महत्वाचा शब्द लक्षात ठेवला पाहिजे की ते एक प्रसिद्ध काय आहेत? भालाफेक पट्टू. नीरज चोप्रा. नेक्स्ट. भारतात हा दिवस लोकपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय दिलेले आहेत 15 जानेवारी, 16 जानेवारी, 17 जानेवारी आणि 20 जानेवारी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल? 15, 16, 17 की 20 जानेवारी? 16 जानेवारी. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 16 जानेवारी हा लोकपाल दिन म्हणून साजरा केला जातो. लोकपाल दिन म्हणून साजरा केला जातो. मग 15 जानेवारी हा पण महत्वाचा आहे ह्या लिस्ट मध्ये. 15 जानेवारी हा भारतीय लष्कर दिन, आर्मी डे काय म्हणून साजरा केला जातो? आर्मी डे. 15 जानेवारी आर्मी डे
भारतीय लष्कर दिन लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेल्या आहे हा इथे भारतातील पहिल्या ट्रेनचे नाव सांगा. म्हणजे ट्रेन आहे, धावत्या ट्रेनमध्ये एटीएम मशीन आहे अशी असलेल्या ट्रेनचं नाव विचारलंय. पर्याय दिलेले आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, गोंदिया एक्सप्रेस आणि चौथा पर्याय दिलेला आहे वाराणसी एक्सप्रेस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 पंचवटी एक्सप्रेस. हे काय आहे, धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेल्या भारतातील पहिल्या ट्रेनचे नाव पंचवटी एक्सप्रेस. मग ही कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावते, तर ती आहे मुंबई मनमाड. मुंबई ते मनमाड या 2 ठिकाणांदरम्यान धावते. आणि ही पंचवटी एक्सप्रेस जी आहे ना, ती नाशिककरांसाठी, म्हणजे नाशिक वरून मुंबई किंवा इगतपुरीच्या पुढे अशा ठिकाणी जो ये जा प्रवास करतात, कंटिन्यू अपडाऊन करतात, या लोकांसाठी म्हणजे नाशिककरांसाठी वरदान असं म्हटलं जातं. तिला काय म्हटलं जातं, नाशिककरांसाठी वरदान. कोणती, पंचवटी एक्सप्रेस. कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावते, मुंबई ते मनमाड. आणि तिच्यामध्येच काय आहे, धावत्या ट्रेन मध्ये असलेली एटीएम मशीन असलेली पहिली ट्रेन. ओके. नेक्स्ट, युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया ने सुरू केलेल्या शुभंकरचे नाव काय आहे. पर्याय दिलेले आहेत प्रकाश, ओळख, आधार आणि चौथा पर्याय दिलेला आहे उदव. तर या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडियाच्या केलेल्या शुभंकरचं नाव विचारलंय आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उदव. पर्याय क्रमांक 4 उदव. नेक्स्ट, इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्व्हेन्शन ऑफ नेचर द्वारे कीटकाला कायदेशीर अधिकार मिळाला आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्व्हेन्शन ऑफ नेचर द्वारे कोणत्या कीटकाला. पर्याय दिलेले आहे रातकिडा, बालवी, मुंगी आणि चौथा पर्याय दिलेला आहे स्टिंगलेस मधमाशा. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्टिंगलेस मधमाशांना इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्व्हेन्शन ऑफ नेचर द्वारे कायदेशीर अधिकार मिळाला आहे. त्याचं नाव काय आहे, स्टिंगलेस मधमाशा. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी, सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत. पहिल्या भारतीय महिलेचं नाव विचारलेलं आहे जी न्यायाधीश सल्लागार पदाच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेली आहे. पर्याय दिलेले आहेत सुजाता सौनिका, नंदिनी भक्रवर्ती, प्रतिभा एम सिंह आणि चौथा पर्याय दिलेला आहे दिव्या गुप्ता. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रतिभा एम सिंह यांची नियुक्ती झालेली आहे जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या न्यायाधीश सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी, पहिल्या भारतीय महिला. मग याच्यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 1 पण दिलेला आहे सुजाता सौनिक. ह्या कोण होत्या, ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होत्या. पहिल्या महिला मुख्य सचिव कोण, सुजाता सौनिक. नेक्स्ट, 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांद्वारे 2026 चा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. पर्याय दिलेले आहे शाश्वत विकासासाठी स्वयंसेवक वर्ष 2026 हे कशासाठी म्हणून या महिला शेतकरी वर्ष, चरागाह आणि पशुपालक वर्ष आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरील पैकी सर्व. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर हेच आहे वरील पैकी सर्व. शाश्वत विकासासाठी स्वयंसेवक वर्ष म्हणून, महिला शेतकरी वर्ष म्हणून आणि चरागाह आणि पशुपालक वर्ष म्हणून हे तीनही म्हणून साजरे केलं जाणार आहे आपलं 2026 हे वर्ष. म्हणून पर्याय क्रमांक काय येत आहे आपलं 4 वरील पैकी सर्व. नेक्स्ट, सुप्रसिद्ध BMW
ही कंपनी कोणत्या देशाची आहे? मुलांचा हा प्रश्न चुकणार नाही, कारण मुलांना गाड्या म्हटलं की पटकन लक्षात राहते. सुप्रसिद्ध BMW जपान, जर्मनी, दक्षिण कोरिया की अमेरिका? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. BMW ही कोणत्या देशाची आहे? जर्मनी. मग जपानची राजधानी राजधानी आपण बघूया आणि त्यांच्या गाड्या पण बघून घेऊया. कोणत्या देशाची कंपनीची गाडी आहे? जसं BMW आहे तसं जपानचं जर विचारलं तर जपान या देशाची कोणती गाडी आहे? म्हणजे मेन कंपनी, कंपनी. तर या प्रश्नाचं उत्तर येतंय टोयोटा. जपान टोयोटा, जर्मनी काय सांगितलं? BMW सांगितलं. तसंच जर आपल्याला दक्षिण कोरिया विचारलं तर काय सांगणार? हुंदई, किया. गाडी हुंदई किंवा किया. बघा. आणि अमेरिका, महत्वाचा प्रश्न या वर्षीला येणार टेस्ला कार असेल किंवा मग फोर्ड कार असेल. हो, चला आता आपण देश आणि देशांच्या राजधानी आपण बघूया. जपानची राजधानी टोकियो, जपानची राजधानी. त्याच्यानंतर पुन्हा दक्षिण कोरिया सोल, दक्षिण कोरियाची राजधानी सोल. आणि अमेरिका सर्वांचीच पाठ असेल ती म्हणजे आपलं वॉशिंग्टन. चलो नेक्स्ट. व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्याय दिलेले आहेत मीरा बोरवणकर, गजानन राजमाने, विश्वास नांगरे पाटील आणि राकेश मारिया. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राकेश मारिया. व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक कोणी लिहिलं? राकेश मारिया यांनी लिहिलं. बघा, मीरा बोरवणकर आहे, तर मीरा बोरवणकर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं महिला केडरच्या पहिल्या IPS आहे महाराष्ट्रातल्या, मुंबईच्या त्या. ओके. त्याच्यानंतर गजानन राजमाने यांचं पुस्तक जर विचारलं तर तेही सांगता आलं पाहिजे. ते म्हणजे खांद्यावरचे स्टार्स. त्यांच्या पुस्तकाचं नाव काय आहे? खांद्यावरचे स्टार्स. त्याच्यानंतर विश्वास नांगरे पाटील. आता विश्वास पाटील आणि विश्वास नांगरे पाटील डिफरन्स आहे. विश्वास नांगरे पाटील यांचं आहे मन में है विश्वास. मन में है विश्वास. विश्वास नांगरे पाटीलांचं पुस्तक आहे मन में है विश्वास. नेक्स्ट. भारतातील सर्वात तरुण आमदार कोण आहेत? महत्वाचा प्रश्न. याच्यावर प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार. बघा, जेही काही 2025च्या आता निवडणुका झाल्या आहे, आपल्याला प्रश्न विचारलाय भारतातील सर्वात तरुण आमदार. पर्याय दिलेले आहेत रोहित पाटील, विश्वजित तांबे, VP यादव आणि मैथिली ठाकूर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मैथिली ठाकूर या भारतातील सर्वात तरुण आमदार आहे. निवडणुका कधी झाल्या? 2025. वयाच्या कितव्या वर्षी आमदार झाले? 25व्या वर्षी. सोपं आहे ना लक्षात ठेवायला. 2025च्या निवडणुका, मैथिली ठाकूर वयाच्या 25व्या वर्षी भारतातील सर्वात तरुण आमदार. ह्या आत्ता सध्याच्या आहे. मग याच्या अगोदर म्हणजे याच्या अगोदर कोणीतरी असेलच ना एखादी व्यक्ती की ती सर्वात तरुण आहे, तर त्याचं उत्तर आहे रोहित पाटील. हे यांच्या अगोदर असणारे सर्वात तरुण. सध्याचे विचारलं तर कोण? मैथिली ठाकूर. बघा, व्हिडिओला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, पटापट लाईक करायचंय, शेअर करायचंय, लेक्चरला कमेंट करायचंय आणि लवकरात लवकर आपल्या चालू घडामोडीची बॅच घ्यायची आहे आणि आपले प्रश्नांचे मार्क्स जाऊ द्यायचे नाहीये. आपलं वर्दीचं स्वप्न साकार करायचंय. अशाच नवीन प्रश्नांसह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.